तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी कंठी कौस्तुभमणि कंठी कौस्तुभमणि कंठी कौस्तुभमणि विराजित 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 तुषार गळा हाते पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुषार गळा हाते पितांबर तुषार गळा हाते पितांबर तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख श्रीमुख आवडीने तुझी हार गळा हाते पितांबर तुझी हार गळा हाते पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुझी हार गळा कासे पितांबर तुझी हार गळा हारे पितांबर जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण नाही जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय आपण सगळ्यांनी ऐकलं असेल ना नाचता नाचता देवा गळले पितांबर झाली आहे ती स्थिती अहो तोच आहे इथे आबू नाहीये तुम्ही आबू बघूच नका
इथे प्रत्यक्ष सद्गुरू आहेत या व्यासपीठावरती. आज याचा भाव असेल तो खरा नामधारक. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी, साजणी बरबा तुहा विठ्ठल, तुहा विठ्ठल तोहा माधव बरबा, तोहा 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 माधव बरबा, बरबा तुहा विठ्ठल बरवा, बरवा तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. तोहा माधव बरबा, तोहा माधव बरबा, बरबा तोहा विठ्ठल बरबा. तुहा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. 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 म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तोहा विठ्ठल बरवा, बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा, बरवा 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 तोहा विठ्ठल बरवा. तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, बरवा तुहा विठ्ठल बरवा, बरवा तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. सर्व दुःखाचे आगर बाप रखुमा देवी वर. सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर. सर्व सुखा सर्व सुखा ते आगर बाप रखुमा देवी वर. सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर. बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. देवीवर. तोहा विठ्ठल बरवा, बरवा तोहा विठ्ठल बरवा, बरवा 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 तोहा विठ्ठल बरवा. तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, बरवा तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. तो चेका दे सावकाश, सावकाश अजून सावकाश. टाळ, टाळ. हरी जय जय, 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 हरी
जय जय हरि जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि हरि जय जय 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 हरि 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 जय जय 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 हरि जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमार जय जय ठोबार कुमार जय जय ठोबार कुमार जय जय ठोबार कुमार जय जय विठोबार जय जय ठोबार जय जय विठोबार
सापडे ना सोय सद्गुरुवाचोनी सापडे ना सोय सद्गुरुवाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आदि आदि धरावे ते पाय आदि आदि सद्गुरुवाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमाई गोपाल कुमार गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय 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 गोपाल कुमार गोपा गोपा Toma, 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 toma. बोला पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय रामदेव महाराज की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की
नाथ भगवान की जय सद्गुरु श्री पै महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय क्या बात है वाह आता खरं पटलं मला टाळ्या अशा आपणच वाजल्या पाहिजे टाळ्या वाजवून सांगायची वेळतात का मग नाहीये याला म्हणतात कीर्तन आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आजचा अभंग आपण कोणाचा घेतलाय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा काय अभंग आहे सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणा सारिके करीते तात्काळ नाही काळ वेळ तयाला लोह परिसाची नसाहे उपमा सद्गुरु महिमा अगाधीचा पण शेवटी म्हणतात तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरोनी खऱ्या देवा विठ्ठला विठ्ठला विठाल 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 जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सुंदर असा अभंग आपण या ठिकाणी कीर्तनासाठी सेवेसाठी घेतलेला आहे. बोलू नका कोणी, बोलू नका, शांत राहा. या अभंगाचं निरूपण करत असताना पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना नम्र विनंती करतो, शांत चित्ताने आपण ऐकायचं आहे. फक्त नामघोष ज्या वेळेला होईल त्यावेळेला सर्वांनी मनापासून काय करायचं आहे, नामघोष करायचं आहे. का नामघोष करायचं आहे? कारण असं आहे की ज्या ठिकाणी नामाचा घोष होतो त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान, सर्व संत आणि प्रत्यक्ष सद्गुरू माऊली या ठिकाणी अवतीर्ण होतात. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्येषु सर्वदा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। जयांसे केलिया स्मरण सकळ विद्यांचे होई अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री सद्गुरूंचे समचरण सरोजं सांद्र नीलांबुधामं जगनविहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं जगनविहित पाणिं मंडनं मंडनानां। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्त ज्याच्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु चरणगोनी। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संतांशिया दूसरे चरण संतांशिया दूसरे चरण संतांशिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सगुरु दास तुका बाबाजी सगुरु दास तुका। खरंच खेडमध्ये आल्यानंतर या घाणेकुंट गावामध्ये आज खरोखरच दिवाळी साजरी होते की काय अशा प्रकारचं एक सुंदर असं नयनरम्य असं दृश्य बघा। दिवाळीला आपण सगळे नटतो सजतो आणि तेच संतांना अभिप्रेत आहे सुख झाले ओ साजणी रूप पाहता लोचनी असं जे संत म्हणतात। आज आपल्या खऱ्या अर्थाने तुम्हाला सगळ्यांना पाहिल्यानंतर असं वाटतं रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। सर्वजण आपण नटून थटून या ठिकाणी कशासाठी हो? आज काय आहे? कृतज्ञता दिन आहे। कृतज्ञता कोणाची कृतज्ञता? ज्यानी ज्यानी आपल्याला सुंदर अशा प्रकारचं अगदी लहानपणापासून आई वडिलांपासून आई वडील गुरु सद्गुरु आणि कोण कोण आहेत पुढे विश्व जग आहेत ना आत्मदेव झाला या सर्वांच्याकडून आणि आपल्याला सर्व काही मिळत गेलेलं आहे आणि ते मिळत जाता 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 आपण मोठे 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 होत गेलो आणि आता इथपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो। आणि म्हणून ही जी दिवाळी आहे ही कृतज्ञता किती लोकांची कोणाची सर्वांची। म्हणून प्रार्थना पण कशी निर्माण झाली? जे ज्ञानेश्वर माऊलींनी बघा ज्ञानेश्वर माऊलींचं मोठेपणा म्हणजे अगदी वयाच्या 16व्या वर्षापासून ते 22व्या वर्षापर्यंत 6 वर्षामध्ये बघा काय सांगतोय अवघ्या 6 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी चांगदेव 65 अमृतानुभव हरिपाठ पसाय दान किती सुंदर आणि त्या सर्वांचं सार पसाय दान। पसाय म्हणजे प्रसाद। काय त्या देवाकडे प्रसाद मागितला हो? ज्ञानेश्वर माऊलींनी काय प्रसाद मागितला? पसाया दानामध्ये म्हणतात सर्व सुखी सर्वभूती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होई दे। सर्वभूती सर्वभूत मात्र काय होऊ दे? सुखी होऊ दे। आणि त्याचं सगळ्याचं सार 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 विठोबा नाम तुझे सार तेच सार। कितीतरी वर्षानंतर प्रत्यक्ष वामन अवतार झाला आणि सर्वांसाठी काय मागितलं? देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा हो। काय तोच अवतार आहे लक्षात घ्या।
म्हणून एका ठिकाणी तुकोबारायांचा जो अभंग आपण घेतलाय, तुकोबारायच एका ठिकाणी म्हणतात. तुकोबाराय म्हणतायत की तोच अवतार. ज्ञानेश्वर माऊलींचं ज्ञानेश्वरी मग सांगितलं, ते काय म्हणाले, ते ज्ञान पै बरवे. कोणतं ज्ञान? जे सद्गुरु पै सांगतील ते. बरोबर की नाही भोसले साहेब? आज मला खूप आनंद होतो, आमचे सुखदेव भोसले साहेब आज या गावामध्ये तुमच्याकडे आले. उत्कृष्ट प्रवचनकार, मी नाव ऐकलं होतं त्यांचं. जांभळ्यासाठी व्यवस्था झाली, कारण तुम्ही जे नामधारक आहात ना, आपण इथले घाणेखुंट मधील जे नामधारक आहेत ना, ते असामान्य नामधारक आहेत. लक्षात ठेवा, असामान्य. जोरात टाळ्या वाजवा त्यांच्या. आमचे अध्यक्ष महोदय बघा, हे पण दत्ताराम आणि आम्ही पण दत्ताराम. दत्ताराम पडे. दत्ताराम त्यांच्या नावाचं दत्त पण आहे आणि राम पण. आल्यापासून आमची अशी काय सेवा करतायत, काय विचारू नका. आणि आमचे मंगेश भाऊ, कुठे गेले मंगेश? ते बघा, ते आल्यापासून नुसते सेवेतच आहेत बघा. सेवा. आणि अहो, जो सेवा करतो त्याला सद्गुरू मेवा देतात बरं का. सेवा करत राहायची आहे. तुका म्हणे सद्गुरू सेवा सकळ देवा वारिष्ठा. तुका म्हणे सद्गुरू सेवा सकळ देवा वारिष्ठ. तुका म्हणे सद्गुरु सेवा सकळ देवा वरिष्ठ. म्हणे सद्गुरू सेवा सकळ देवा वारिष्ठ. तुका म्हणे सद्गुरु सेवा. कोण सांगतायत? अलबदा गलबदा आहे का कोण सांगणारा? नाही. ज्यांचा अधिकार आहे काय माहितीये? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि संप्रदाय सकळांचा एथोरिया. जगद्गुरु, जगाचे गुरु. लक्षात ठेवा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. नामयाचा तुका. नामयाचा नामदेव महाराजांचा नंतर अवतार कोण आहे? तुकाराम महाराज आहेत. लक्षात ठेवा. आणि ते तुकोबार आहे, ज्यांच्या बरोबर भगवान जेवत होते, खात होते, खेळत होते, बागडत होते. अशा नामदेव महाराजांचा दुसरा अवतार म्हणजेच तुकोबार आहे. लक्षात ठेवा. आणि ते कोण आहे? जगद्गुरु आहे. आणि म्हणून अशा तुकोबारायांचा अभंग आज आपण सेवेसाठी घेतलेला आहे. तुकाराम महाराजांचं जर पूर्ण चरित्र जर आपण पाहिलं, बरं एक सांगायचं विसरून गेलो, कृतज्ञता दिन आहे ना का? कृतज्ञता दिन आहे ना, सोहळा आहे आज. तुम्हा सर्वांचं दर्शन घाणेकुंट या विभागातील आपण सर्व, माझ्या भगिनी, माझ्या माता, माझे बंधू, तुम्हा सर्वांचं देवांचं दर्शन घेण्याचं भाग्य ज्यांच्यामुळे मला लाभलं ते आमचे जीवनविद्या मिशनचे ट्रस्टी साहेब संतोष सावंत साहेब. त्यांची कृतज्ञता सर्वात पहिली बरं का. कारण आज माझा कार्यक्रम नाशिकला होता. खरं म्हणजे आजची तारीख नाशिकला होती. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल त्या संस्थेचं नाव आत्मा मालिक. ऐकलंय का कोणी? आत्मा मालिक म्हणून एक संस्था आहे, मोठी संस्था आहे. आणि त्यांच्याकडे आज माझं कीर्तन होतं गुरुपौर्णिमेनिमित्त. परंतु आमच्या सावंत साहेबांनी अशी गुगली टाकली, माऊली या तारखेला आज तुम्ही आम्हाला पाहिजे, 21 तारीखला आम्हाला घाणेकुंटला तुमचं कीर्तन पाहिजे. आज माझ्याबरोबर आलेले आहेत मोठे कीर्तनकार, हे आपले मूर्तिकार, जे हुबेहूब मूर्त्या बनवतात. कारखाना आहे आणि त्या कारखान्यामध्ये आज अक्षरशः 10 माणसं काम करतायत. परंतु हे मेन तिथले आहेत, लीडर. त्यांनी फक्त ती, त्याला काय म्हणतो आपण, सुरुवातीचं जे काम असतं त्याला काय म्हणतो तुम्ही? लेवर. ती लेवल असते ना, क्ले. हा, जे काय आहे ते सुरुवात करून देण्याचं काम ते करतात. नंतर सगळं पुढे चालतं. तर ते मेन काम फक्त त्यांनी ऐकलं, घाणेकुंटला कीर्तन आहे, त्यांनी सगळं काम बाजूला ठेवलं. याला म्हणतात खरा नामधारक. लक्षात ठेवा. नाहीतर काय नाही हो, पाहुणे आले गेला खड्ड्या, नाही पाणी यायचं होतं. अरे आयुष्यभर पाणीच भरणार आहेस का? किती दिवस पाणी भरणार आहेस? अरे भगवंत पाणी भरण्यासाठी भगवंत कोणाकडे गेले? संतांघरी गेले. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा
संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून देव संत सदनी म्हणजे संतांचं काय आहे सदन आहे. हे जे आज आपण आहोत ना हे कोणाची वास्तू आहे सद्गुरूंची वास्तू आहे, संतांचं सदन आहे. आणि आज या ठिकाणी प्रत्यक्ष सद्गुरू आहेत याच्याबद्दल तिला मात्र संशय नाही, लक्षात ठेवा. बघा तुम्ही म्हणा कशावरून मी रेफरन्स देणार तुम्हाला, प्रत्येक वाक्याला रेफरन्स देणार. स्वामी समर्थ रामदास स्वामी म्हणतात, वसे हृदयी देव तो जाण ऐसा, वसे सर्वांच्या तुमच्या हृदयामध्ये माझ्या हृदयामध्ये, वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा, सदा संचला येत ना जात काही, तया विणरिता कुठे ठाव नाही. काय सुंदर. हरि ये तेरे हरि ते तेरे, हरि ये तेरे हरि ते हरि ते तेरे, हरि ते तेरे, हरि ये तेरे, हरि ते तेरे, हरि ये तेरे हरि ते तेरे, हरि ये तेरे हरि ते तेरे, हरि ते तेरे, हरि ते तेरे, हरि ते तेरे, हरि ते तेरे. हरि वीण नदी से री तेरे, हरि वीण नदी से री तेरे, वीण नदी से री तेरे, हरि वीण नदी से री तेरे, हरि तेरे हरि ते तेरे, हरि ते तेरे, हरि ते तेरे, हरि तेरे, हरि तेरे. आमचे गणेश भाऊ खरोखरच केवढी कृतज्ञता हो त्यांची, क्या बात आहे. माझं संपूर्ण जाण्याच्या तिकीट पासून गाडीत बसल्यापासून माऊली कुठे आलात कुठपर्यंत पोहोचलात, किती काळजी. हे कधी होऊ शकतं जेव्हा तो खरा नामधारक होतो ना तेव्हा. कारण ते हृदय त्या नामधारकाचं राहत नाही, त्याच्या अंतःकरणात कोण येतात वस्तीला सद्गुरू येतात. आणि सद्गुरूंचं हृदय कसं असतं ऐसी ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची दाटी, ऐसी कळवळ्याची दाटी. करीला वीण प्रीती, करीना वीण प्रीती, प्रीती करिला वीरभीती, करीना वीण प्रीती, ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची ऐसी कळवळ्या जाते, ऐसी कळवळ्याची दाटी करीला भावेण. कोणत्या आईला असं वाटतं आई म्हणते अरे मेल्या त्या उन्हात मरण्यापेक्षा घरात येऊन मर, म्हणते ना आई, म्हणता ना तुम्ही उन्हात मरण्यापेक्षा घरात येऊन मर असं म्हणत असताना ती खरोखरच त्याला मरायला सांगते का नाही. त्याच्या पाठी प्रेम असतं. त्या मुलाने त्या उन्हात हिंडू नये जाऊ नये, कारण उन्हाचे चटके बसतात आणि मूल त्या उन्हामध्ये काय होतं त्रास होतो, त्याला ताण लागते. परंतु त्या मुलाला ते कळत नसतं. मला सांगा उन्हामध्ये ब्लेड असतं, ब्लेड आपण दाढी करायचं ब्लेड, आणि ते उन्हात पडलेलं आहे आणि एक लहान मूल रांगत 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 तिथे गेलं, ते ब्लेड चमकतं उन्हात. आता ते ब्लेड घ्यायला जर ते मूल गेलं तर ते घ्यायला बघेल पण आई घ्यायला देईल का त्याला नाही देणार. का कारण आईला माहिती आहे की या मुलाच्या हातात जर ते गेलं तर मुलाच्या हाताला वेदना होणार,
त्याचं रक्त येणार, त्याला त्रास होणार हे आईला माहिती असतं आणि म्हणून आई त्याला ते घेऊ देत नाही. कारण आई कशी असते, आई कळवळ्याची जाती असते. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा वेळ प्रीती. आणि म्हणून असे हे जे संत आहेत, मग कुठलेही संत घ्या, ज्ञानेश्वर माऊली घ्या, नामदेव महाराज घ्या, तुकोबाराय घ्या, समर्थ रामदास स्वामी घ्या, नव्हे नव्हे सर्वांच्या बरोबर त्या मालिकेतून आलेले ऐसे प्राप्त पुरुषे संसारी नाही तगा बहुत हिंडता अवघ्या जगात कदाचित एखादा. आणि ते सद्गुरु पै माऊली. लक्षात ठेवा, पै माऊली एकच, जे सर्वांच्या कल्याणासाठी रात्रंदिवस झटत राहिले. स्वतःची त्यांना भूतांची दया हेची भांडवल संता आणि आपुल्या देहे नाही ममता. आणि तुकोबरायांचं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर तुकोबरायांना सद्गुरू होते का? सद्गुरू नाहीये. आणि सद्गुरू नसल्यामुळे त्यांना एक माहिती होतं की मनुष्य देह धारण केल्यानंतर देवाची प्राप्ती होते. हे एक त्यांना माहिती होतं, कुठेतरी ऐकलं होतं, कीर्तनामध्ये असेल, प्रवचनामध्ये असेल, भजनामध्ये असेल, कुठेतरी ऐकलेलं होतं. आणि हे त्यांना बरोबर माहिती असल्या कारणाने त्यांना एकच माहिती होतं की देवाची जर प्राप्ती घ्यायला पाहिजे असेल तर काय करावं लागतं? हकारोनी सांगे तू का, हकारोनी सांगे तू का, हकारोनी सांगे तू का, हकारोनी सांगे तू का, नाम घेता राहू नका, हकारोनी सांगे तू का, हकारोनी सांगे तू का. हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. तुकाराम महाराजांना एकच कळलेलं होतं की नाम घेतला, नाम घेता घेता संत नामीपर्यंत जातात. नामाच्या कोशीतून संत अवतीर्ण होतात आणि नाम घेता घेता नामी होतात. हा संतांचा काय असतो? प्रवास असतो. लक्षात ठेवा. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी अभंग लिहिलाय, नकळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया. काय म्हटलंय बघा, न कळे ते कळो, म्हणजे जे तुम्हाला कळत नाही ते तुम्हाला कळायला लागतं. न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया. न बोलो ते बोलो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया. न भेटे ते भेटो येईल आपण करिता चिंतन विठोबाचे. अलभ्य ते लाभ होतील अपार नाम निरंतर म्हणता वाचे. तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे आणि तरतील नामे विठोबाच्या. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून आजचा हा जो दिवस कृतज्ञता दिवस आणि गुरुपौर्णिमा, त्यातही गुरुपौर्णिमा. आणि म्हणून आज या गावामध्ये मी बघितलं, सर्वात पहिली दिंडी झाली मगाशी, हो की नाही? आम्ही सर्व ऐकत होतो, किती सुंदर दिंडी झाली. पाऊस असल्यामुळे मंदिरामध्ये झाली दिंडी झाली. त्यानंतर सुंदर असा उपासना यज्ञ झाला. उपासना यज्ञ झाल्यानंतर संगीत जीवन विद्या झाली. त्यानंतर मला वाटतं सत्कार झाले, गुरुपूजन झालं. आणि लहान मुलांनी तर त्याच्यावर सर्वात मोठा काय चढवला? कळस चढवला. ज्यांची ज्यांची मुलं आहेत आणि आज या स्टेजवरती ज्यांनी येऊन नृत्य केलं असेल, गायली असतील, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. तू ये रे इकडे. हा हर्ष आहे, हर्ष. बघा, हर्ष म्हणजे काय? आनंद. आनंद. मी आल्या आल्या बघितलं, हा सुंदर मृदंग वाजवतो. अहो, मृदंगाची थाप असते ना, थापा मारणं सोपं असतं, पण मृदंगाची थाप मारल्यानंतर देव नाचायला लागतो, एवढा अधिकार या मुलामध्ये आहे. लक्षात ठेवा. कुळी कत्न्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा. पुत्र व्हावायचा गुंडा, गुंडा म्हणजे गुंड
नाही, लक्षात ठेवा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हा मोठा महान कलाकार होणार आहे, लक्षात ठेवा. सुंदर मृदंग वाजवतो. नाही कुठे शिकलेला नाही, काय नाही. टाळ वाजवणं, टाळ वाजवणं किती कठीण आहे तुम्हाला कल्पना नसेल. हा जो टाळ वाजवतात ना, ज्याला टाळ वाजवता येतो ना तो कधी जीवनात बेताल होत नाही, लक्षात ठेवा. पण ज्याला टाळ वाजवता येत नाही त्याचा तोल कधी जातो ते कळतच नाही, लक्षात ठेवा. तो बेताल होतो. पण ह्याला लहानपणीच हे कोणामुळे मिळालं? कोण आहेत? सद्गुरू आहेत. सद्गुरू सारिका असता पाठीराखा इतरांच्या लेखा कोण करी. शाबाश, मोठा कलाकार होणार आहे. असाच एक मुलगा इयत्ता 3री मध्ये शिकत होता आणि कलवा जे केंद्र आहे, कलवा खारीगाव म्हणून, तिथे शंकराचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या खालच्या भागामध्ये दर गुरुवारी त्या ठिकाणी सत्संग होतो आणि मी त्या ठिकाणी प्रवचनाला जायचो. मग मी प्रवचनाला गेल्यानंतर तो 3री येतातला मुलगा ना, मी पेटी वाजवायला बसू दे, तबला वाजवायला बसू दे, तो काढून घ्यायचा माझ्याकडून माईक आणि तो शिव हर 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 सांब सदा शिव एवढीच लाईन म्हणायचा. मी बघून घेतलं आणि म्हटलं तुझे आई बाबा आहेत का रे, ते आले आहेत का? तर म्हणलं हो, मला जरा त्यांना भेटव. आणि ते जेव्हा आले माझ्याकडे म्हणले का हो माऊली, का तुम्ही बोलावलात? तर म्हटलं ना, हे जे लेकरू आहे ना तुमचं, हे जे लेकरू आहे ना, हे महान लेकरू होणार आहे. म्हणाले काय करायचं याच्यासाठी? याच्यासाठी म्हटलं क्लास बघा, याच्यासाठी गायनाचा क्लास बघा आणि याला गायनाला आत्तापासून घाला. कारण त्याला ना गायनाची खूप आवड असल्यामुळे तो माईक घ्यायचा आणि ते शिव हर हर म्हणायचा. आता शिव हर हर म्हणजे कोण आहे? जीवनातलं सगळं दुःख हरण करणारा शंकर भगवान. आणि हा आहे कोण? आज जे बसले आहेत ना इथे, त्यांचे आधीचे गुरु आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. चिंद्रतयांचा मुख्य शिष्य, चिंद्रतयाचा मोक्ष, चिंद्रतयाचा मोक्ष. चिंद्राने बोध गोरक्षासी केला, चिंद्राने बोध गोरक्षासी केला, चिंद्राने बोध गोरक्षासी केला, चिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओढला गैरी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारू ज्ञान देवे सार चोजविले. म्हणजे आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊली. आता ज्ञानेश्वर माऊलीने काय केलं बघा. प्रगट गुह्य बोले हो विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले, पायी मस्तक ठेविले. आरती धनराजा महाकैवल्य देवा, आरती धनराजा महाकैवल्य देवा. आरती धनराजा कैवल्य देवा. बघा ही परंपरा कशी आली आहे. मी कोणाकडे जातोय? याच्याकडे चाललोय. हा मुद्दा माझा लक्षात ठेवा. सद्गुरूंकडे आला, आई वडील आले सद्गुरूंकडे, जीवनविद्येमध्ये त्याला आणलं. ही विद्या आली कोणाकडून? आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली. आता ज्ञानेश्वर माऊलींकडे आल्यानंतर आता अगोदरचे जर ज्ञानेश्वर माऊलींपासून जर वरती गेला तर आदिनाथांचा शिष्य एकच. कोण? मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथांचा एकच शिष्य गोरक्षनाथ. गोरक्षांचा एकच शिष्य गहिनी. गहिनीनाथांचा एकच शिष्य कोण? निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथांचा एकच शिष्य कोण? ज्ञानेश्वर माऊली. माऊली. आता माऊली नंतर कोण? कोणाला माहिती आहे हो इथे? कोण बसलेल्यापैकी कोण सांगेल माऊली नंतर कोण आहे? ज्याला येत असेल त्याने हात वरती करा. असू दे. ज्ञानेश्वर माऊली नंतर गुंडानाथ आहेत. गुंडानाथानंतर पंढरीनाथ. पंढरीनाथानंतर कृष्णानंद स्वामी. कृष्णानंद स्वामी नंतर नारायण माऊली आणि नारायण माऊली नंतर सद्गुरू पै माऊली. विठ्ठल विठ्ठल
आता ही जी विद्या आहे, ही जी विद्या आहे, आज त्याच्याकडून टाळ वाजतोय, मृदंग वाजतोय, ही कला ही आलेली आहे, आतून आलेली आहे. आणि कोणापासून आली आहे? आदिनाथांपासून आलेली आहे. बघा पुन्हा सांगतो, मालिका लक्षात ठेवा, यायला पाहिजे. आपण कोणाचे शिष्य आहोत? आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गैनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, गुंडानाथ, पंढरीनाथ, कृष्णानंद स्वामी, नारायण माऊली, सद्गुरू पाई माऊली. सद्गुरू पाई माऊलींच्या नंतर आता दादा सगळ्या जगावर राज्य करतायत असे आमचे दादा आहेत, लक्षात ठेवा. विश्व प्रार्थना संपूर्ण जगामध्ये नेण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहेत ते आमचे प्रल्हाद दादा. प्रकर्षाने आल्हाद, प्रभूचा अवतार साक्षात दादा आज प्रगट झालेत आमच्यासाठी. आणि दादा आता कधी येत आहेत? 28 डिसेंबर. 28 डिसेंबरला इथे दादा येत आहेत. कोण येत आहेत? युगे 28 विटेवारी उभा, वामंगे रघुमाई दिसली शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाये भीमा उद्धवरी जगा, जय देव जय देव जय पांडुरंगा, रघुमाई वल्लभ राईचा वल्लभ पाये जीवलगा, जय देव जय देव. हो, दादा येत आहेत. युगे 28 जो पांडुरंग परमात्मा दादांच्या रूपाने आपल्या घाणे खुंट मध्ये येणार आहे, लक्षात ठेवा. अशी जय्यत तयारी करून ठेवा, अशी जय्यत तयारी करून ठेवा. दादा आल्यानंतर असं वाटलं पाहिजे की वाह, कुठे आलो मी, कुठे आलो. ही घाणे कुंट नाहीये, हे तर प्रत्यक्ष ज्या स्वर्गामध्ये सगळे लोक राहतात ते स्वर्ग या ठिकाणी प्रत्यक्ष अवतरलेलं आहे. आणि म्हणून मग देवानाही वाटेल, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, दया सुखाचे नाश, दया सुखाचे नाश, नाश, अद्भुत रस, कथाकाळी नामाता, कथाकाळी नामाता. हो, विठ्ठल 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 विठ्ठल. हो, तुम्हाला मगाशीच मी सांगितलं होतं बघा, काय बोललो होतो मी. हे शब्द सद्गुरूंचे असतात, हे आबूचे नाहीत, हे दत्ताराम परमांचे शब्द नाहीत, हे सद्गुरू. मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, इथे प्रत्यक्ष सद्गुरू आहेत. काय बोललो होतो? संतोष सावंत. सगळ्यात पहिल्यांदा नाव घेतलं होतं संतोष सावंत साहेब, आपले ट्रस्टी आलेले आहेत. या माऊली आपल्या कीर्तनामध्ये उभे राहा, आपलं स्थान ग्रहण करा. या माऊली या. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडली गवरदे हरी ज्ञानदेव सद्गुरुनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठ्ठल 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 संतोष. सगळ्यांना आनंद देणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे संतोष साहेब. आणि कीर्तनाची एवढी आवड. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तनामध्ये जे आपण बसलेले आहात ना, सर्व टाळकरी, वीणेकरी, आमचे मृदंगमणी अशी थाप वाजवतात ना, बस रे बस, पांडुरंगाला नाचवतात. हो, सद्गुरू कीर्तनात नाचायचे असे आमचे प्रमोद सावंत साहेब, ज्यांच्या वादनाने सद्गुरू अक्षरशः कीर्तनामध्ये नाचायचे. म्हणजे त्यावेळेला सद्गुरूंना साथ ज्यांनी केली तेच आज आपल्याला मृदुंगाला साथ करतायत. आमचं केवढं भाग्य आहे. हो, धन्यवाद माऊली, धन्य धन्य तुम्ही.
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली रायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली रायाची हो पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी. आज आपल्या या घाणेकुंट मधल्या लोकांच्या पुण्याईच्या ज्या बँका आहेत ना भरून गेलेल्या आहेत, लक्षात ठेवा भरून गेलेल्या आहेत. हो ट्रस्टी एखाद्या कार्यक्रमाला ट्रस्टी येणं हे केवढं मोठं भाग्य असतं. जडले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शने हाला संत दर्शने आला संत दर्शने हाला दर्शने आला संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संत दर्शने आला पद्मनाभ घोषे झाला पद्मनाभ घोषे झाला पद्मनाभ घोषे झाला उजळले सगळ्यांचं भाग्य आज उजळायला आलेलं आहे. सद्गुरू भेटले हो सद्गुरू पै महाराजांसारखे सद्गुरू भेटले. आज जर सद्गुरू नसते मिळाले नसते मंडळी आज मी इथे उभा असतो का हो नाही. लक्षात ठेवा इयत्ता 8वी मध्ये तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा ग्रंथ मिळाला माझ्या हातात गावी आणि त्यावेळेला हे वाक्य या हृदयावरती कोरलं गेलं. आणि त्याच वेळेला इयत्ता 8वी मध्ये आम्हाला एक नाटक होतं पंपू शेट नावाचं जुन्या मंडळींना माहिती असेल आचार्य यात्रे हा. आणि त्या नाटकामध्ये मला साहजिक लहानपणापासून गायन म्हणा वादन म्हणा पेटी वादन सगळ्या त्या क्रिया उपजत होत्या कला या सगळ्या उपजत का कोण जाणे सद्गुरूंना माहिती होतं पुढे याला कीर्तनाला उभं करायचंय. आणि त्यामध्ये समर्थांची भूमिका मला मिळाली. जय जय रघुवीर समर्थ समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे अशी ती भूमिका मला मिळाली. आणि असाच वेश पेहराव मी केला होता. आणि तो पेहराव केल्यानंतर ते नाटक जेव्हा झालं ना सर्वांनी मला अक्षरशः भेटून म्हणाले अरे वा दत्ताराम तुला कसं रे शक्य झालंय. कारण त्यावेळेपासून म्हणजे लहानपणापासून कीर्तनाची मला आवड. भजन कमी पण कीर्तन जर कुठे असलं ना तर रात्री सगळे झोपलेले असले तरी आपण हळूच अंधारातून पळून जायचं आणि कीर्तनात जाऊन बसायचं आणि परत येऊन गपचूप आपल्या अंतरुणात गपचूप झोपायचं कोणा जागत नाही दाखवायची. आणि ही आवड आणि तोच विचार मनामध्ये बांधला आणि ते सारखं फिलिंग येत होतं मला की आपल्याला कोण व्हायचंय समर्थांसारखं व्हायचंय आपल्याला संत व्हायचंय कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हा विचार त्यावेळेला त्या अंतःकरणामध्ये कोरला गेला. काम केलं नाटकामध्ये काम करणारं बहिर्मन होतं पण विचार पकडणारं ठेवलाय. आपल्याला फक्त काय व्हायचंय माहितीये का जसं त्या खारुताईने हो केवढीची खारुताई हो एवढीची ती चिमुरडी. परंतु ज्या वेळेला प्रभू रामचंद्राने सेतू बांधण्याचं काम सुरू केलं त्यावेळेला प्रभू रामचंद्र पाहत होते कौतुकाने. वास्तविक प्रभू रामचंद्राने नुसता जरी संकल्प जरी केला असता तरी त्या ठिकाणी काय निर्माण झालं असतं सेतू निर्माण झाला असता. परंतु प्रभू रामचंद्राला माणसं कोणी नव्हतीत का होती ते का वानरांनाच का निवडलं आहे की नाही प्रश्न. वानरांनाच का निवडलं कारण माणसांना जर ते काम दिलं असतं ना तर माणसाने काय केलं असतं काय केलं असतं भेसळ केली असती आणि काय केला असता मोठा भ्रष्टाचार केला असता. जसं काय काय असतं ते चारा घोटाळा
आणि काय 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 घोटाळे तसे माणसाने जर केलं असतं ना ते काम तर तिकडे घोटाळा निर्माण झाला असता. म्हणून प्रभू रामचंद्रांनी कोणाला काम दिलं ते वानरांना दिलं बघा. आणि ते काम वानराने आणि वानर ते काम करत असताना त्या ठिकाणी ती छोटीशी खारुताई काय करत होती, त्या पाण्यात डुबकी मारायची आणि वाळूमध्ये जाऊन लोळायची. आणि वाळूमध्ये लोळल्यानंतर काय व्हायचं, तिच्या अंगाला वाळू लागली की वाळू जाऊन त्या बांधाऱ्यावरती परत झाडायची. आणि हे प्रभू रामचंद्र कौतुकाने पाहत होते. आणि पाहत असताना जेव्हा तो सेतू बांधून झाला तेव्हा सगळ्यांना आशीर्वाद दिला. तेव्हा त्या खारुताईच्या पाठीवरनं प्रभू रामचंद्राने काय केला, गोड असा हात फिरवला. आणि तो हात फिरवल्यानंतर आपण जर खारुताईच्या पाठीवर बघितलं तर 4 पांढऱ्या पट्ट्या आहेत. काय आहेत ते, प्रभू रामचंद्राने दिलेला आशीर्वाद आहे. आपले सद्गुरू सुद्धा तसेच आहेत, साक्षात प्रभू रामचंद्राचा अवतार आहे. सद्गुरू हे वामन अवतार आहेत, लक्षात ठेवा. तुम्ही नुसतं छोटंसं कार्य करा, आपल्या जीवन विद्या मिशनचं छोटंसं कार्य करा. एक घडलेलं घटना सांगतो, ते तर प्रभू रामचंद्रांचं रामायणातलं आहे. आपला कार्यक्रम एका ठिकाणी सद्गुरूंचा मोठा 3 दिवसाचा महोत्सव चालू होता. आणि त्या 3 दिवसाच्या महोत्सवामध्ये दुसऱ्या दिवशीचं कीर्तन आणि आम्ही स्टेजवरती सगळे बसलेले होतो. आणि मोठं मैदान, केवढं तरी लाखो लोक त्या पटांगणामध्ये बसलेले होते. आणि सद्गुरूंचं प्रवचन सुरू होणार होतं. आणि त्याच्या अगोदर जसं मगाशी सुखसंवाद कोणी केला होता, कोण होत्या आहेत त्या, कोणी आहेत, जरा हातवरती करा, त्यांच्यासाठी जरा जोरात टाळ्या वाजवावं. वा वा ताई, ताई तुम्ही सुखसंवाद केलात ना, तुमचं खूप कोट कल्याण होणार, लक्षात ठेवा. तुमच्यामुळे आज कितीतरी अनेक स्त्रिया तुमचा आदर्श घेतील आणि त्या घडतील, लक्षात ठेवा. एक महिला उठली आणि त्या सुखसंवादामध्ये ज्या महिलेने तो सुखसंवाद केला होता ती तिच्या अंतःकरणातले बोल ती आवर्जून सांगत होती, कळवळून सांगत होती की माझ्या जीवनात सद्गुरू आले आणि सद्गुरूंनी मला विचार दिला की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, जसे विचार तसा जीवनाला आकार. हे ती अगदी कळवळून सांगत होती. आणि एक महिला खाली बसलेल्या महिलांमध्ये बसलेली ती ऐकत होती. आणि ती आली स्टेजवरती आणि तिने सुद्धा सांगितलं माझी एवढी एवढी देणगी जीवनविद्या मिशनला. आणि प्रत्येक जण येऊन देत होता. मग अशी जसं आमचे सुखदेव भोसले साहेब सांगत होते की याने अमुक गुरु म्हणजे सद्गुरूंच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी देणग्या दिल्यात. मी सांगतो ना, तुम्ही 1 जरी रुपया दिलात ना, सद्गुरू तुमचा 1 पै सुद्धा ठेवणार नाहीत, कारण पै आहेत, लक्षात ठेवा, लाखोच्या पटीने तुम्हाला परत देणार आहेत. आणि म्हणून आज दादा काय सांगतायत, दिल्याने येत आहे रे, आधी दिलेचे पाहिजे. द्यायला शिकावं, द्यायला शिका. त्या महिलेने अगदी गहिवरून आपल्या अंतःकरणातून ती कळवळ्याने सांगत होती, सद्गुरू कार्यात जर तुम्ही आलात आणि सद्गुरू कार्यासाठी 1 रुपया जरी तुम्ही दिला तर तुम्हाला भरभरून. हे ऐकल्यानंतर त्या भगिनीला, एका भगिनीला आनंद झाला, तिचं अंतःकरण भरून आलं. ती स्टेजवरती आली, सद्गुरूंचं प्रवचन सुरू व्हायच्या अगोदर माईक घेतला हातात आणि म्हणाली माझे सुद्धा या महोत्सवासाठी 3 दिवसाच्या महोत्सवासाठी माझे सुद्धा 1 लाख रुपये. बापरे, त्या महिलेने ते बोलली आणि बोलून गेली. आणि तिचे मिस्टर काय करत होते त्यावेळेला माहितीये, त्यांचं काम होतं, तुम्हाला माहिती असेल, ज्यावेळेला मोठा उत्सव असतो तेव्हा धूप घातला जातो. धूप ती परात घ्यायची मोठी, त्याच्यात धूप घालायचा, कोळसे टाकायचे आणि संपूर्ण त्या पटांगणाला काय करायचं, धूपाने सुगंधित करायचं. ते काम तिचे मिस्टर करत होते. माऊलीला माहिती असेल, साऊंत माऊलीला. आणि त्यांचा धंदा होता वाळूचा धंदा. आणि वाळूचा धंदा त्यावेळेला कंप्लीट बसलेला होता. मला वाटतं ते कुठल्या गावात होता कार्यक्रम मला आता आठवत नाहीये. आणि हे सगळं झाल्यानंतर तिच्या मिस्टरांनी तिला विचारलं, अगं तू काय बोललीस, कसं बोललीस, तुला काय 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 वाटलं नाही? अरे म्हणाले, मी कुठे बोलली, माझ्या तोंडातून सद्गुरूंनी बजावून घेतलं. हो विठ्ठला 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 विठ्ठला. हो. आणि मंडळी ती म्हणाली, जर माझ्या सद्गुरूंनी माझ्या मुखातून वधवून घेतलंय, मी सद्गुरूंच्या समोर बोलली आहे. आणि कोण आहे माझ्या समोर, कोणाच्या समोर मी बोलली आहे, माझे सद्गुरू आहेत मागे. मागे पुढे उभा आहे सांभाळीत, पुढे उभा आहे सांभाळीत, मागे पुढे उभा आहे सांभाळीत, पुढे उभा आहे सांभाळीत, या घाता निवाराया. हो, मला कसली काळजी आहे, माझ्या पाठी माझे कोण आहेत, सद्गुरू आहेत. माझ्या मुखातून वधून गेलं असेल मला माहिती नाही, पण तुम्ही काय काळजी करू नका.
होईल सगळं भलं होईल. आणि ते 2 दिवस नंतरचे 2 दिवस म्हणजे तो दिवस आणि त्याच्यानंतरचा दिवस सद्गुरूंनी विचारांचं शास्त्र त्याच्यात सांगितलं. विचारांमध्ये पंचमहातत्व कशी असतात आणि तुम्ही जो पकडलेला विचार तुमच्या अंतर्मनामध्ये कसा जातो. The power to move the world is in your subconscious mind, which is one with the infinite intelligence and boundless wisdom. It is fed by hidden springs and is called the law of life. Whatever you impress upon your subconscious mind, the latter will move heaven and earth to bring it to pass. You must therefore impress it with right ideas and constructive thought. तुमच्या मनामध्ये एखादा विचार गेला की अंतर्मन आकाश पाताळ एक करून तो साकार करणार. हे सद्गुरूंनी दिलेलं तत्व आहे, लक्षात ठेवा. कारण त्या विचारांमध्ये पृथ्वी आकाश, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाशी पंचतत्व त्याच्यामध्ये असल्या कारणाने हा देह पंचतत्वांचा बनलेला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये शक्ती निर्माण होते. जसं आपल्याला कळण्यासाठी एक उदाहरण देतो. तुम्ही उन्हामध्ये गेलात, उन्हाचे दिवस आहेत, उन्हाळ्याचे दिवस, आणि एखाद्या महिलेला वाटलं की मला काय करायचं आहे, अग्नी प्रज्वलित करायचं आहे. हातात माचीस नाही, काय नाहीये, आणि तिने कागद धरला उन्हामध्ये, पेटेल का? नाही. सांगा बरं. नाही. पण त्या महिलेला सांगितलं बहिर्वक्र भिंग घे आणि उन्हात जा आणि खाली कागद धर. ठराविक अंतरावर गेल्यानंतर काय होईल? कागद पेटेल की नाही? कागद पेटेल. का? कारण त्या भिंगामध्ये ताकद अशी आहे की संपूर्ण सूर्याचं किरण एकत्र करून ते पॉइंटेड करतं आणि तिथे अग्नी प्रज्वलित होतं. तसं आपल्या जीवनामध्ये ही जी पंचतत्व आहेत, ती पंचतत्व जेव्हा एकत्र येतात आणि जेव्हा तुम्ही एखादा विचार पकडता आणि तो सातत्याने जेव्हा करायला लागता, तेव्हा अंतर्मन रूपी तो कागद प्रज्वलित होतो आणि तुमच्या जीवनामध्ये तो साकार होतो. अवघ्या 6 महिन्यामध्ये त्या वाळूचं काम करणाऱ्या तिच्या मिस्टरांना असं काम मिळालं. 10 लाखाचं काम त्यांना पहिलं मिळालं. लक्षात ठेवा. 10 लाखाचं. 10 लाखाचं काम मिळाल्यानंतर सर्वात पहिलं त्यांनी काय केलं? 1 लाख रुपये देण्याचं ठरलेलं. मिस्टर काय म्हणाले? 3 लाख रुपये जीवनविद्या मिशनला द्यायचे. किती? 3 लाख. 3 लाख रुपये मंडळाला दिले आणि तिच्यासाठी 5 तोळ्याचं मंगळसूत्र केलं. कोणासाठी? आपल्या पत्नीसाठी. कारण पत्नी जेव्हा बोलली तेव्हा सद्गुरू होते उभे. मागे केले पाहू नको. बघा काय वचन येत आहेत, ही सद्गुरूंची कृपा आहे. मागे केले पाहू नको, तुझं जमाना आम्ही आहो. कोण सांगताय? सद्गुरू सांगतायत. अरे आतापर्यंत मागे केलंस ना, नको पाऊस. चोरी मारी केली असेल, दारू प्याला असेल, बायकोला मारलं असेल, भांडणं केलं असेल, शेजाऱ्यांना ताप दिला असेल, संताप दिला असेल, जाऊ दे, फॉरगेट इट. पण आता या आजपासून काय कर? करीन ते चांगलंच करीन, करीन ते सत्कर्मच करीन. आजपासून मी कोणालाही त्रास देणार नाही. सगळ्यांना मी प्रेम देईन, सगळ्यांना मी आनंद देईन. शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे. शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे. शुभ कर्माच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे. शुभ कर्माच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे. थिंक गुड, विश गुड, स्पीक गुड अँड डू गुड. 4 गोष्टी फक्त. आपण सत्यनारायण करतो की नाही? सत्यनारायणाला चौरंग ठेवतो आणि त्या चौरंगाला किती हे आहेत? 4 असतात. चौरंगावरी 4 केळी. आत बसला सत्यनारायण आई. तुम्हाला सांगतो, आमच्या गावाला जेव्हा आम्ही जीवनविद्येमध्ये आलो, जीवनविद्येमध्ये जेव्हा आलो, आमच्या माझा भाऊ आहे ना, माझ्या पुढचा, तो 3 स्टार ऑफिसर आहे, पोलीस ऑफिसर मोठा, आणि त्याचं लग्न होतं. आता लग्न गावामध्ये सर्वात पहिल्यांदा अशा मोठ्या पोलीस ऑफिसर एवढा मोठा गावामध्ये लग्न. आणि तुम्हाला माहिती आहे लग्न झाल्यानंतर काय करतात? सत्यनारायण असतो. मग आम्ही सत्यनारायण केला. पण आम्ही कोणाचे शिष्य होतो? कोणाचे? सद्गुरू पै महाराजांचे शिष्य होतो. आम्ही पूजा घातली. पण कशी पूजा घातली? चौरंग सजवला, 4 केळी लावल्या, चौरंग ठेवला, मस्तपैकी रांगोळी काढली, आणि आतमध्ये काय ठेवलं असेल? प्रत्यक्ष सद्गुरू. सत्यनारायणाच्या जागेवर कोण होतं? सद्गुरू होते. लक्षात ठेवा. आणि उपासना यज्ञामध्ये ती आम्ही काय केलं? मस्तपैकी सत्यनारायण झाला. आणि त्या दिवशी आमच्याकडे कीर्तन झालं होतं
आपले जे सुरुवातीचे बाबा माहिती असतील, पांगम बाबा सगळ्यांना माहिती असतील, जुन्या लोकांना माहिती आहे, सद्गुरूंबरोबर कायम असायचे. त्या पांगम बाबांचं रात्री आमच्याकडे कीर्तन झालं होतं आणि संपूर्ण गावामध्ये त्यावेळेला थोडासा हाहाकार झाला. अरे काय म्हणे यांनी सत्यनारायण केला, सत्यनारायण. आणि आज आमच्या पूर्ण गावामध्ये प्रत्येक घरामध्ये संध्याकाळी 7 वाजता हरिपाठ होतोय. लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या घरामध्ये आज हरिपाठ होतोय. क्रांती झाली, क्रांती. कारण सद्गुरूंनी जी क्रांती केली आहे ती बंदुकीच्या नळीतून नाही, बंदुकीच्या नळीतून जी क्रांती झाली ती आतापर्यंत काय कधी क्रांती झाली? रक्तरंजित क्रांती झाली. बंदुकीने झाली ती रक्तरंजित क्रांती आणि ती भ्रांती ठरली. परंतु विचारांच्या नळीतून जी सद्गुरूंनी क्रांती केली ती क्रांती भ्रांती घालवली आणि त्याच्या ठिकाणी काय निर्माण केलं? शांती निर्माण केली. लक्षात ठेवा, शांती निर्माण केली आणि या जीवनविद्येची क्रांती झालेली आहे. केवढी मोठी क्रांती झालेली आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की आपण सद्गुरू सामान्य नव्हते, तुमच्या आमच्यासाठी ते सामान्य वाटत होते, पण सद्गुरू तुम्हा आम्हासाठी साधे राहिले, लेंगा घातला, सदरा घातला आणि तुमच्या आमच्यासाठी सामान्य राहिले. परंतु होते कुठे? त्यांचं गाव कोणतं होतं? ते राहत होते कुठे? त्यांचं गाव कोणतं होतं माहितीये? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी, बोलिले देवजी, त्याच भाव वरदाया, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आम्ही कुठे होतो? आम्ही वैकुंठात राहणार आहे. पण आलो कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी सद्गुरू आले हो. काय सद्गुरू आपले, किती ग्रेट, किती ग्रेट. असे सद्गुरू मी सांगतो विश्वाच्या पाठीवर तुम्हाला कुठे शोधून सापडणार नाहीत. माझा 30 वर्षाचा अनुभव आहे, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आज गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याकडे आता बसलेल्यांपैकी किती लोक अनुग्रहित आहेत त्यांनी हात वरती करा जरा. वा 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 वा, क्या बात है. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, आता ज्यांना अनुग्रह मिळालेला नाहीये, गुरुकृपे विण, गुरुकृपे विण नाही आत्मज्ञान आणि वाहू गातो क्षीण साधनांचा. आता ज्यांना अनुग्रह मिळाला नाही ना, त्यांनी लवकरात लवकर अनुग्रह घेण्यासाठी तयारीत राहा. लवकरात लवकर अनुग्रह घ्या. कारण या जीवावरती अनेक जन्माचे काय झालेले आहेत? पडदे पडलेले आहेत. त्यामुळे आपण दुःखामध्ये शोधतो, सुखाच्या पाठी लागलेलो सुख शोधतो. आपल्याला सोय व्हावीशी वाटते. आता आमची सोय झाली, ट्रेनने आम्ही आलो, आमची सोय झाली म्हणून इथपर्यंत आलो. कोण म्हणतो आम्हाला गाडी पाहिजे, आमची सोय होईल. पण तू खूप बरं आहे ना, ही सोय अभिप्रेत आहे का? नाही मंडळी. सर्वात महत्वाची सोय कोणती माहितीये का जीवनामध्ये? सद्गुरू म्हणजेच गुप्त रूप. बघा, सद्गुरू म्हणजे गुप्त रूप. जे प्रगट झालं असता जीवनातील दुःख गुप्त होतं आणि सुख प्रगट होतं, ते सद्गुरू. अगदी निकट देव कुठे आहे? अगदी निकट आहे नाही का? अगदी निकट असणाऱ्या अनंताचे चरणी सतत टक लावून, काय म्हटलं मी? अगदी निकट असणाऱ्या अनंताचे चरणी सतत टक लावून त्याला अंतःकरणात कशी अटक करायची हे शिकवितात. त्यांना सद्गुरू असं म्हणतात. अजून सांगतो, चिन्मय आपलं जे स्वरूप आहे ते कसं आहे? चिन्मय आहे, अखंड आहे, आनंद घन आहे, सच्चिदानंद घन आहे. आणि अशा सच्चिदानंद स्वरूपाच्या, चिन्मय अशा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तन्मय होऊन अंती अनंत स्वरूप होऊन कसं राहायचं हे शिकवितात. त्याला सद्गुरू म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला
विठाला 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 विठाला. मग मला सांगा, सद्गुरू वाचोनी सापडेना सोय असं जे म्हटलंय, ती सोय कोणती? लॉटरी लागावी का 1 करोडची? नाही, ती नकोय. आपल्याला सुख पाहिजे, प्रत्येकाला सुख पाहिजे. मग सुखाचे प्रकार किती आहेत? 3 प्रकार आहेत. एक शारीरिक सुख आहे, दुसरं मानसिक सुख आहे, आणि तिसरं आत्मिक सुख आहे. शारीरिक सुखासाठी सर्व जीव तळमळत आहेत. सुखासाठी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी, मग तू अवघाची सुखरूप होशी. हो, सुखा लागी करीसी तळमळ. आज रात्रभर दिवसभर माणूस तळमळतोय, सुखासाठी तळमळतोय, पण सुखाची खरी व्याख्या काय माहिती नाही. जसं कोलंबस कुठे निघाला यायला? भारताला यायला निघाला, कारण त्याला कळलं कुठून तरी भारत ही कशाची भूमी आहे? सुवर्णभूमी आहे, म्हणून तो भारतात यायला निघाला. परंतु पोहोचला कुठे? अमेरिकेला पोहोचला. तसं याला योग्य दिशा ज्याला माहिती नसते, तो जातो सुखासाठी प्रयत्न करतो, परंतु जाऊन पोहोचतो कुठे? दिशा चुकली की पदरात पडते ती अवदिशा, अवदशा. तसं सद्गुरूंकडे आल्यानंतर तुम्हाला योग्य दिशा मिळते. सुख नेमकं कुठे आहे त्याचा ते पत्ता सांगतात. नेमका पत्ता काय आहे सुखाचा? नेमका पत्ता तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम, पण की भ्रांतासे काम विषयावरी. हा भ्रमिष्ठ झाला हो, आणि सुखासाठी काय करतोय? गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, जमीन पाहिजे, भावाच्या खात्यावर काय असेल तर ते मला पाहिजे, तुझं ते माझं, माझं तेही माझं. भांडतोय. अरे कशासाठी भांडतोयस? उद्याच्या श्वासाची तुला काय गॅरंटी आहे? आता मला सांगा, आपला कार्यक्रम झाला की आपण शेवटी काय म्हणतो? वासुदेव हरी, वासुदेव हरी, वासुदेव हरी म्हणतो ना. आता वासुदेव म्हणजे काय? जो सर्वत्र वसून आहे तो वासुदेव. आता तुम्ही या ठिकाणी सगळे आहेत ना? तुम्ही सगळे आहात का? आहात. तुमचं वास्तव्य कुठे आहे? इथे आहे. प्रत्येकाचं वास्तव्य इथे आहे. म्हणजे तुमची वस्ती कुठे आहे सध्या? इथे या हॉलमध्ये. म्हणजे तुम्ही इथे वसून आहात, वासुदेव आहात. तुम्ही कोण आहात? वासुदेव. मग हे वासुदेव जो तुमचा आहे, आता एक क्रिया तुमच्याकडे सतत चालू आहे, या वेळेला चालू आहे. कोणती हो? कोण सांगेल? कोण सांगेल? हा, वा वा वा, व्हेरी गुड, शाबाश. श्वास चालू आहे तुमच्या प्रत्येकाकडे. श्वास चालू आहे म्हणजे काय चालू आहे माहितीये? वारी चालू आहे, वारी. तो जातोय आत, सोहम सोहम सोहम. पण तो सोहम जरी असला तरी संत काय म्हणतात बघा, सोहम नोहे वारा, पंचमहाभूतांचा पसारा, सोहमच्या विचारा साधू जाणे, एका जनार्दने आपणासी पाहणे, साक्षीत्वे पाहणे तेची सोहम. तो सद्गुरु शिवाय कळत नाही. जरी चाललो असला, जरी तो वसून असला, देव जरी तुमच्याकडे असला, अहो त्याने जे रूप धारण केलेलं आहे, असो रूप कहे तो ईश्वरू, सकल भूतांचा अहंकारू, पांघरोनी निरंतरू उल्लसत असे. हे पांघरून घेतलेलं आहे त्याने. चादरिया झिनी रे झिनी, ही चादर आहे, त्याने चादर घेतलेली आहे. आपुलीच आवडी धरून खेळया, आपण आते व्याला रे, मज निराकारासी आकारासी येणे. तो निराकार निर्गुण परमात्मा, तो आनंद लुटण्यासाठी, तो गोविंद परमात्मा लुटण्यासाठी त्याने हे रूप काय केलं? शरीर धारण केलं. वास्तविक तो एकलाच आहे. एकोहम बहुश्याम प्रजया येम. पण त्याच्या ठिकाणी आनंद निर्माण झाला, आणि तो आनंद लुटण्यासाठी, मला सांगा, एकटाच पुरुष असेल तर तो आनंद लुटू शकतो का? मग त्याला कोणाची आवड निर्माण होते? 18 वर्षाचा पोरगा झाला की त्याला काय वाटतं? कोणाकडे बघतो? प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या मुलीकडे बघतो. का? तर त्याला आता वाटतं, ऑटोमॅटिक वाटतं, ते काय नॅचरली आहे. त्याला वाटतं की मला एखादी सुंदर मुलगी मिळावी. का?
कारण दोघांच्या मिलनातून कोण होतं? तिसरा एकोहम बहुश्याम प्रजया येम. आणि त्याला आपुलीच आवडी धरून खेळ्या आपणा ते व्याला रे. मज निराकारासी आकारासी येणे भक्तांचे ते ऋण फेडावया. ते ऋण फेडण्यासाठी वामनाचा अवतार झाला आपल्यासाठी सगळ्यांसाठी. लक्षात आपण मागच्या जन्मात कुठेतरी त्यांच्या बरोबर होतो. काहीतरी नक्की केलेलं आहे आपण. कुठेतरी दगड मारला असेल, कुठेतरी काहीतरी केलं असेल, कुठेतरी असे बसलेले असू. आणि म्हणून सद्गुरूंनी आज आपल्याला आम्हाला सगळ्यांना जवळ केलंय. आणि आज आपण मुखाने काय घेतोय? देवाचं नाम घेतोय, त्यांची प्रार्थना म्हणतोय. प्रार्थना म्हणजे सामान्य नाही आहे, लक्षात ठेवा. ज्याचे मुखी विश्व प्रार्थना, विश्व प्रार्थना, ज्याच्या मुखी विश्व प्रार्थना, ज्याच्या मुखी विश्व प्रार्थना. ज्याचे मुखी काय वाजवा, ज्याचे मुखी हा हा विश्व प्रार्थना, ज्याच्या मुखी विश्व प्रार्थना, ज्याच्या मुखी विश्व प्रार्थना. पूर्ण करी आहा पूर्ण करी, पूर्ण करी मन कामना सद्गुरु. पूर्ण करी मन कामना सद्गुरु. पूर्ण करी मन कामना सद्गुरु. ज्याच्यामुखी विश्व प्रार्थना, ज्याच्यामुखी विश्व प्रार्थना. पूर्ण करी मनोकामना, पूर्ण करी मनोकामना, पूर्ण करी मनोकामना. शस्त्र अस्त्र शास्त्र असे विश्व प्रार्थना. 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 शस्त्र अस्त्र शास्त्र शब्द काय बघा. शस्त्र अस्त्र आणि शास्त्र. शस्त्र अस्त्र शास्त्र असे विश्व प्रार्थना. शस्त्र अस्त्र शास्त्र असे विश्व प्रार्थना. शस्त्र अस्त्र शास्त्र असे विश्व प्रार्थना. कवच कुंडलेहि 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 असे विश्व प्रार्थना. चक्र सुदर्शन 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 असे विश्व प्रार्थना. यम नियम प्राणायाम जपत विश्व प्रार्थना. यम नियम प्राणायाम जपत विश्व प्रार्थना. नियम प्राणायाम जपत विश्व प्रार्थना. नियम प्राणायाम जपत विश्व प्रार्थना. पूर्ण करी आहा पूर्ण करी, पूर्ण करी मनोकामना. पूर्ण करी मनोकामना. पूर्ण करी मनोकामना. ज्याच्यामुखी विश्व प्रार्थना. ज्याच्यामुखी विश्व प्रार्थना. पूर्ण करी मनोकामना. पूर्ण करी मनोकामना. पूर्ण करी मनोकामना. प्रार्थना ही म्हणता बघा काय शब्द आहेत. तुम्ही जेव्हा प्रार्थना म्हणता तेव्हा काय घडतं बघा. प्रार्थना ही म्हणता मन होई उन्मन. प्रार्थना ही म्हणता मन होई उन्मन. प्रार्थना ही म्हणता मन होई. प्रार्थना ही म्हणता मन होई शुद्ध. उन्मनीत होई विठ्ठलाचे दर्शन. उन्मनीत होई विठ्ठलाचे दर्शन. उन्नतीत होई विठ्ठलाचे दर्शन. उन्नतीत होई विठ्ठलाचे दर्शन. दर्शने मिळे सुख शांती समाधान. दर्शने मिळे सुख शांती समाधान. मिळे सुख शांती समाधान. दर्शने मिळे सुख शांती समाधान. विश्व प्रार्थना पूर्ण साधना.
प्रार्थना पूर्ण साधना विश्व प्रार्थना पूर्ण साधना विश्व प्रार्थना पूर्ण साधना विश्व प्रार्थना प्रार्थना मनोकामना विठ्ठल 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 प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे 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 सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांना आनंदात ऐश्वर्यात देव सर्वांचं भल कर सर्वांचं कल्याण कर सर्वांचं भलं कर सर्वांचं कल्याण कर सर्वांचं भल कर सर्वांचं कल्याण कर सर्वांचं भलं कर सर्वांचं कल्याण कर रक्षण कर सर्वांचे रक्षण कर सर्वांचे रक्षण कर सर्वांचे रक्षण कर सर्वांचे आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे हे आणि तुझे नाही वाजव, नाही वाजव. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे यम नियम प्राणायाम जपता विश्व प्रार्थना यमनियम प्राणायाम जप्त विश्व प्रार्थना यम नियम प्राणायाम जपता विश्व प्रार्थना यमनियम प्राणायाम जप्त विश्व प्रार्थना यम नियम प्राणायाम यम नियम प्राणायाम हा हा नाही 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 क्या बात है वा 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 क्या बात है बघा अरे की नाही सद्गुरू पहा अरे प्रार्थना वाटली की सद्गुरू जातात कुठे प्रार्थना ही शेंडी आहे सद्गुरूंची यम नियम प्राणायाम जपता विश्व प्रार्थना यम प्राणायाम जप्त विश्व प्रार्थना यम नियम प्राणायाम जपता विश्व प्रार्थना यम प्राणायाम जप्त विश्व प्रार्थना जाते मुखी विश्व प्रार्थना जाते मुखी विश्व प्रार्थना त्याच्या मुखी विश्व प्रार्थना त्याच्या मुखी विश्व प्रार्थना पूर्ण करी आहा पूर्ण करी मन कामना सद्गुरु पूर्ण करी मन कामना सद्गुरु पूर्ण करी हा नाही पूर्ण करी मन कामना सद्गुरु पूर्ण करी मन कामना सद्गुरु पूर्ण करी मनोकामना सद्गुरु पूर्ण करी मन कामना पूर्ण करी मन कामना सद्गुरु क्या बात आहे ही सोय सद्गुरु वाचूनी
सापडेना सोय, ही केलेली सद्गुरूनी सोय. अरे जो विश्व प्रार्थना म्हणेल ना त्याच्या जीवनाचं सोनं झालंच म्हणून समजा. आज मी सांगू तुम्हाला, 1 जुलैला रिटायर झालो. 1 जुलैला रिटायर झालो. कंपनीने दुपारी लेटर दिलं मला. सगळे म्हणाले अरे आता माऊली, आम्हाला माऊलीच म्हणतात सगळे. 32 वर्ष 1992 पासून ज्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम केलं. दुपारी 12 वाजता लेटर दिलं की उद्यापासून तुम्ही नसणार आहात. सगळे लोक म्हणतात अरे माऊली आता येणार नाहीत उद्यापासून. मी काही बोलत नव्हतो, मी शांत होतो. मला माहिती होतं काय पुढे होणार ते. आपल्याला सद्गुरू पाठी राखायचो. आणि संध्याकाळी 4:30 वाजता केक कापला आणि मस्त सगळ्यांना पार्टी दिली कंपनीने. आणि 5-5:30 वाजता निघायची वेळ झाली. मी माझी बॅग घेतली आणि निघणार. कारण आमच्याकडे कसं आहे, अधिष्ठान आहे, गणपती आहे, साई माऊलींचा वगैरे फोटो आहे. पण आम्ही सद्गुरूंना बघतो ना. आमचं अधिष्ठान कोण? सद्गुरू. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुझ पाय धोनी. सद्गुरूंना नमस्कार केला, बॅग घेतली आणि निघणार. तेवढ्यात कंपनीचे डायरेक्टर आले. अरे बाबा कुठे चाललात? म्हटलं चाललो घरी. आता टाइम झालाय ना. थांबता म्हणले बस. सगळेजण लगेच आले. सगळे साहेब लोक आले. सिनियर मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, डायरेक्टर. म्हणले ते आधी लेटर काय देतात ते घे जा पहिलं. 5 पानांचं लेटर होतं. आणि त्या लेटरमध्ये लिहिलेलं होतं की उद्यापासून तुम्हाला परत कंटिन्यू जॉब करायचा आहे, तुम्हाला घरी जायचं नाही. ते कशामुळे घडलं? लव वर्क ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस बाय गॉड. सद्गुरूंनी केलेली सोय. ही सोय प्रापंचिक अंगाने सोय, पण परमार्थाच्या अंगाने आज तुमच्या समोर कीर्तन सादर झालेलं आहे. लक्षात ठेवा. ही सोय नामासारखा, सद्गुरूंसारखा, संतांसारखा धरलिया संत संगती निंद्य तेही वंद्य होती. या लागे उद्धवा तू संत संगती करावी. संत संगतीचं काय तुम्हाला सांगू. मला जर संत संगती मिळाली नाही ना तर मी वेडा होईल, माझा प्राण जाईल. पण संत संगती मिळाली, तुमच्यासारखे नामधारक मिळाले, रात्रभर बोलत राहील. जेवढा मी बोलेल ना तेवढं अजून पाना सुटत जाईल, अजून पाना सुटत जाईल. बोलत राहील, बोलत राहील, बोलत राहील. बस देण्यासाठी जन्म आहे माझा, देण्यासाठी. माझ्या वडिलांचं नाही तुकाराम नाव आहे. वडिलांचं नाव तुकाराम, आईचं नाव गिरजाबाई. लहानपणापासून मला संस्कार केले आणि ते संस्कार आणि सर्वात पहिले सद्गुरू जर कोण मिळाले असतील तर ते आहेत माझे सद्गुरू पै माऊली. 10वी इयत्तेनंतर सद्गुरूंचा अनुग्रह 87 साली घेतला. दादरला तेव्हा राहत होतो. 12 वर्ष मंडळी मला सद्गुरूंबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरायचा योग आला. सद्गुरूंना कुठेही जायचं असेल तर सद्गुरूंबरोबर टॅक्सी असेल, गाडी असेल, जे काय असेल वाहन, त्याच्यातून सद्गुरू, माई आणि मागे आम्ही तिघेजण. पुढे कधीतरी पांडुरंग पाटील म्हणून होते, जुन्या मंडळींना माहिती असतील, आणि मनोहर केळुसकर, ही मंडळी तेव्हा असायची. आणि काळा चौकीला 30-35 लोक हनुमान मंदिरामध्ये रोज संध्याकाळी रात्री 9 ते 10 या वेळामध्ये सद्गुरू नामस्मरण करून घ्यायचे. आणि तोच झालेला हा संस्कार आज तुमच्या समोर बोलतोय. म्हणून सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धारावे ते पाय आधी आधी. म्हणून बघा तुम्ही, ज्ञानेश्वर माऊलींनी कोणाचे पाय धरले हो? निवृत्तीनाथांचे पाय धरले. स्वामी विवेकानंद ज्यांनी जगाला हलवून टाकलं, पण कोणाचे पाय धरले? रामकृष्ण परमहंसांचे पाय धरले. बरोबर ना? आमचे नामदेव महाराज जे प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा बरोबर बोलत होते, कोणाचे पाय धरले? विसोबा खेचरांचे पाय धरले, शरण गेले त्यांना. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्यांच्या घरी प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा 14 वर्ष पाणी भरत होता हो, आणि त्यांनी सुद्धा कोणाचे पाय धरले? जनार्दन स्वामींना शरण गेले, त्यांचे पाय धरले. तुम्ही आम्ही कोणाचे पाय धरूया? कोणाचे? सद्गुरूंचे.
शरण जाता रमावरा सर्व सुखे आली घरा शरण जाता रमावरा सर्व सुखे आली घरा सद्गुरूंना शरण जा मनापासून विश्व प्रार्थना सतत म्हणा म्हणता 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 एक दिवस तुमच्या अंतःकरणामध्ये ती जाईल आणि जे त्या प्रार्थने म्हटलंय काय म्हटलंय हे ईश्वरा ईश्वर कुठे आहे हृदयात आहे ईश्वर सर्वभूतानां हृदयेर्षेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया तो हृदयामध्येच बसलेला आहे त्याला दुसरं काही लागत नाही पत्रम पुष्पम फलम तोय यो मे भक्ता प्रणश्यती त्याला काही लागत नाही देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ द्यायला त्याला दुसरं काही लागत नाही म्हणून त्याला भावाने पूर्ण काय म्हणा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नामुखात अखंड राहू दे आणि ही प्रार्थना म्हणता म्हणता तुमचा संसार कसा सेट होतो ते बघा एकदा तो संसार सेट झाला की तुम्ही शेट झालात म्हणून समजा मग तुम्हाला शेट व्हायचंय की अन्य काही व्हायचंय ते तुम्हीच ठरवा कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणून आजचा जो दिवस आहे ना गुरुपौर्णिमा कृतज्ञता दिवस ज्याने ज्याने तुम्हाला जीवन विद्येमध्ये आणलं ज्याने ज्यांना तुम्हाला सद्गुरूंबद्दल माहिती दिली माहिती गायली ज्याने ज्याने तुम्हाला घडवलं संस्कार केले त्या सर्वांची कृतज्ञता म्हणून आज जाताना ज्यांना शक्य असेल त्यांनी पूर्ण सेट घ्यायचा आहे ज्यांना वाटतं आपलं जीवन सेट व्हावं आणि आपण शेट व्हावं त्यांनी आपला पूर्ण सेट घेऊन जावं आणि ज्यांना वाटतं ठीक आहे चाललंय ना चालू दे त्यांनी ठीक आहे नको घे तू राहा रडत बस पण ज्यांना वाटतं ना अरे वा माझं जीवन कसं यू आर द आर्किटेक्ट इन ओन युअर डेस्टिनी माझं जीवन मला घडवायचं आहे मी तुम्हाला खूप उदाहरणं दिली असती माझ्या जीवनातली तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार 8वी इयत्तेमध्ये कसा मिळाला आणि दगड उचलणारा चिरे घरासाठी चिरे लागतात ना ते चिरे एकेकाळी मी उचलून टाकत होतो घर बांधण्यासाठी बैलगाडी होती आमची लक्षात ठेवा आणि जेव्हा एका ज्योतिषाने मला सांगितलं आमच्या आईला सांगितलं हा दगडच उचलणार आहे अरे दगड काय उचलणार माझ्या पाठीशी कोण आहेत अरे जितने तारे गगन में उतने शत्रु क्यों ना होय जितने तारे गगन में उतने शत्रु क्यों ना होय एक सद्गुरु जिसके पीछे उसका बाल ना बाका होय उसका बाल ना बाका होय उसका बाल ना बाका होय अरे कुठला ज्योतिषी आणि कुठला देवचार कोण माझ्या सद्गुरूने एवढा कोण मोठा आहे का या जगात माझ्या पाठीशी माझे सद्गुरू आहेत माझ्या पाठी पुढे तेच आहेत तेच माझा संसार चालवत आहेत माझा 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 मी देवाचा देव माझा मग 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा मी सद्गुरूंचा सद्गुरू माझा सद्गुरू माझा मी सद्गुरूंचा थँक्यू त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा काय शब्दरचना केली बघा सद्गुरू माझा 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 सद्गुरू माझा मी सद्गुरूंचा टाळ्या वाजवा जरा धन्यवाद देवा छान आणि म्हणून मी सांगेन हे ग्रंथ आपण सगळ्यांनी घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला वाटत असेल सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय धरावे ते पाय 2 वेळा सांगितलंय आधी आधी मग काय होईल सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणा सारिखे करती तात्काळ नाही काळ वेळ त्याला मग उदाहरण देण्यासाठी काय केलं लोह परिसाची नसा हे उपमा सद्गुरू महिमा अगाधची लोह आणि परीस एकत्र आले तर काय होईल लोखंडाचं सोनं होईल परंतु ज्या लोखंडाचं सोनं झालेलं आहे ते लोखंड झालेलं सोनं दुसऱ्या लोखंडाचं सोनं करेल का नाही पण एखादा सद्गुरूंचा शिष्य ज्या वेळेला तो
नामधारक होतो, नामधारक झाल्यानंतर तो प्रवचनकार होतो, प्रवचनकार झाल्यानंतर तो प्रबोधनकार होतो, प्रबोधनकार झाल्यानंतर वरची स्टेप कीर्तनकार होतो. कारण कीर्तनकार ही सगळ्यात मोठी स्टेप आहे, लक्षात ठेवा. कीर्तनकार कोणी होऊ शकत नाही. आणि असं जेव्हा होतं तेव्हा सद्गुरूंचं वाक्य लक्षात ठेवा, माझा प्रत्येक नामधारक, आजचा माझा प्रत्येक नामधारक उद्याचा वामनराव पै झाला पाहिजे, हे सद्गुरूंचं वाक्य खरं ठरणार आहे, लक्षात. आणि त्यापैकी आमचे सुखदेव भोसले या ठिकाणी बसलेले आहेत. सुख देव, धन्यवाद, सलाम माऊली तुम्हाला. आणि म्हणून लोह परिसाची नसा हे उपमा सद्गुरु महिमा अगाधीचा. आणि एवढं असून सुद्धा शेवटी सांगतायत, तुका म्हणे कैसे आंधळे हे जग. आंधळे म्हणजे या डोळ्याने आंधळे नाहीत, आतल्या देवाला विसरले, खऱ्या देवाला विसरले. खरा देव कोणता? वेताळ, झांगीट, अंगात येणारा देवी, काळूबाई, साळूबाई, माळूबाई, हे ह्याच्यातला एकही देव खरा नाही, खरा नाही, लक्षात ठेवा. हे जर खरं असतं तर तुकोरोबरायाने सांगितलं नसतं, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही ठाव कोटे गाई. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. ज्ञानेश्वर माऊली सांगतात आतल्या देवाला. जरा उठू नका, जरा 2 मिनिटं बसा. हो ताई, हो ताई, हो उठू नका जरा प्लीज. कोणी उठायचं नाही, कीर्तन चालू असताना कोणी उठायचं नाही, लक्षात ठेवा. हा दंडक आहे, उठायचं नाही. झालं आता 5 मिनिटं फक्त. मी तुम्हाला सांगितलं होतं अजून 3 मिनिटं माझी शिल्लक आहेत, नियमाप्रमाणे आहेत की नाही? बरोबर आहे. काय सांगत होतो मी? देव देव. हा, ज्ञानेश्वर माऊली सांगतात निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप, मग निज देव म्हणजे कोण? मगाशी मी सांगितलं, तुमचा जो श्वास आहे ना, तो श्वास म्हणजेच देव आहे. ज्या दिवशी श्वास बाहेर गेला आणि आला नाही तर संपलं की नाही? संपलं. म्हणून जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तुमच्या ठिकाणी भगवंताचा वास आहे. म्हणून वासुदेव हरी, वासुदेव हरी, वासुदेव हरी. मग तो श्वास, किती श्वास घेतो आपण माहितीये? 21,600. किती घेतो दिवसाला? 24 तासाला किती श्वास घेतो आपण? 21,600. आणि या 21,600 मध्ये प्रत्येक श्वास जर नामाने भरला तर आपलं जीवन सोन्यासारखं. विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. पण त्याच्यासाठी काय केलं? सगळे श्वास त्याला आपण काय केले? तिने अर्पण केलेले आहेत. तेव्हा तो श्वास, तेव्हा तो श्याम तिला काय झाला? मिळाला, प्राप्त झाला. तसं सद्गुरू जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर प्राप्त व्हायला पाहिजे असतील तर तुम्ही काय करायला पाहिजे? प्रत्येक श्वासागणिक हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड. अहो शत्रू जरी असला ना तुमचा, तरी त्याच्याकडे बघून सुद्धा काय करा? प्रार्थना म्हणा. तो थोड्या दिवसात तुम्हाला आपलासा होईल. हो, आपलास होईल. कारण त्याच्यात सुद्धा तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. बघा, अणुरेणू थोकडा तुका आकाश एवढा. म्हणजे तो सगळीकडे तोच आहे याची अनुभूती येईल. पण कधी? सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाये आदी आदी. म्हणून आजची गुरुपौर्णिमा साजरी होत असताना ग्रंथ घ्या सगळ्यांनी. हे ज्ञान घ्या. नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं या जगात श्रेष्ठ दुसरं काही नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून आज मी या ठिकाणी जे बोलतोय ना ते सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानामुळे बोलतोय, लक्षात ठेवा. ज्ञान नसतं तर तुमच्यासमोर काय बोललो असतो? तुम्ही रात्रभर बसलात तर रात्रभर मी दुसरं अजून काही तुम्हाला सांगत, वेगळे वेगळे विचार तुम्हाला देत राहील. परंतु आम्हाला पण जायचंय मुंबईला, तुम्हाला पण घरी जायचंय. तुम्ही 2 वाजल्यापासून इथे सगळेजण आहात आणि त्यामुळे बोलत असताना अनावधानाने माझ्याकडून काही चुकीचं बोललो असेल तर ते मला परत करा. आणि जे बरोबर होतं ते माझ्या सद्गुरूंचं होतं आणि तो प्रसाद गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण घेऊन जायचं आहे. तुका म्हणे कैसे आंधळे जाण, कैसे आंधळे जाण. तुका म्हणे कैसे आंधळे जाण. तुका म्हणे कैसे आंधळे जाण. गे
गेले विसरोनी करा देवा गेले विसरोनी करा देवा गेले विसरोनी करा देवा गेले विसरोनी करा देवा सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया गेले विसरोनी करा देवा गेले विसरोनी करा देवा सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया धरावे ते पाया धरा सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया धरावे ते पाया धरावे ते पाया सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया सापडे ना सोया सापडे ना सोया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 बोली लिले कुरे बेडे वाकोडे उतरे कराशमा पराग महाराज नाही विचारला देकार व्यापुला कराशमा पराग महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा का पाया कराशमा पराग महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम
सर्वांनी हात जोडा प्रार्थना घेऊया. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंद ऐश्वर्यात दे सर्वांचं भला कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात कंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात कंठ राहू दे. शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु 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 तथास्तु. शांति शांति शांति. शांति शांति शांति. शांति शांति शांति. सर्वांनी बसल्या जागीच डोळे बंद करा, ओठ बंद करा, जीभ टाळूला लावायची, ताट बसायचं आणि मनातल्या मनात सर्वांनी आज गुरुपौर्णिमा सद्गुरूंचं कृतज्ञतेने स्मरण करून 2 वेळा विश्वप्रार्थना म्हणायची आहे. सुरू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री नारायण महाराज की जय सद्गुरु श्री पै महाराज की जय सर्व संतन की जय. वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी बजरंग बली की जय. जय सद्गुरु जय जीवन विद्या जय जीवन विद्या जय सद्गुरु. प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्व शांतीची प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्व शांतीची प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्व शांतीची. सद्गुरुनाथ महाराज की जय. यानंतर काही सूचना असतील ते पदाधिकारी देतीलच, परंतु कोणी जरा थोडा वेळ उठू नका, शांत चित्ताने सद्गुरूंचं दर्शन लाईनीत घ्यायचं आहे. परंतु तत्पूर्वी या ठिकाणी सन्माननीय ट्रस्टी साहेब संतोषजी सावंत साहेब आलेले आहेत. त्यामुळे व्यासपीठावर आता जे सर्व आहेत टाळकरी आणि मृदुंगमणी या सर्वांचा आपण या ठिकाणी एक सुंदर असा फोटो घेणार आहोत. त्यानंतर सर्व या केंद्राचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचं सुद्धा एक छायाचित्र आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे कोणी धांदल करू नका, सर्व गोष्टी आनंदात, कारण आजचा दिवस हा आपल्यासाठी काय आहे, दिवाळीचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे आनंद वाटूया, आनंद लुटूया. विठ्ठल विठ्ठल, आम्ही टालिया बजाव.